मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री छगन भुजबळांच्या तब्येतीची विचारपूस। एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन घेतली भुजबळांची भेट। कोल्हापुरातील चंदनगडच्या अथर्व दौलत कारखान्याचा वाद मिटला। कामगारांच्या मागण्या प्रशासनाने केल्या पूर्ण। उद्यापासून पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू होणार। कर्जमाफी करताना जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ द्या, तसंच नवीन कर्ज देण्याचं धोरण आखा। बच्चू कडूंची सरकारकडे मागणी। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। अंबड कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी। नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा गुरुवारी मोर्चा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठावर मोर्चा। विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार मोर्चा। मुंबईतील सीएसएमटी स्थानकातील आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल, तर सीआरएमएस युनियनच्या 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पालघरमध्ये छेडा फूड्स कंपनीमुळे ग्रामस्थ त्रस्त, तर शेतामध्ये सांडपाणी सोडल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। कारखान्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। साखरपुडा करून परतत असताना तिघांवर काळाचा घाला। नाशिकच्या कातरणी गावाजवळ भरधाव कारचा अपघात। अपघातामध्ये नवरदेवासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू। मुंबईच्या अंधेरीमध्ये बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड पडून एका व्यक्तीचा मृत्यू। अमर आनंद पगार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळकटमध्ये बिबट्याचा भरवस्तीमध्ये संचार। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।